खरं म्हणजे रोहित पवारांना देशाच्या या सगळ्या महिला आरक्षणाच्या वाटचाली इतिहासच माहीत नाही. भडक बातम्या देणं किंवा भडकपणे सरकारच्या विरुद्ध फक्त टीका करायचं, मला वाटतं तेवढंच त्यांनी आता एक त्याचा मार्ग पत्करलेला आहे. 2023चा जर आपण विचार केला तर त्यावेळी खरं म्हणजे विधेयक मांडतानाच त्याच्यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना व जनगणनेप्रमाणे हे महिला आरक्षण लागू होईल. 2023ला सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका मांडणी केली होती, पण त्यावेळी सरकारकडे 2/3 बहुमत होतं. आता ह्या नवीन लोकसभेमध्ये आता 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती सरकारकडे नाही आहे. हे ओळखून जी भूमिका 23ला मांडणी केली त्या सगळ्या विरोधी पक्षांनी आज एकदम घुमजाव केला. मग ते उद्धव ठाकरे गट असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, तृणमूल आहे, द्रुमक आहे, या सगळ्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका बदलली. कारण संविधानामध्ये 2/3 बहुमत लागतं, ते 2023 सरकारकडे होतं. सरकारच्या मनामध्ये ते विधेयक रेटून येत असेल तर त्यावेळी केलं असतं. व्यापक चर्चा व्हावी त्यासाठी मला वाटतं समिती स्थापन करण्यात आली होती. वाटतं त्याच्यात त्या समिती अहवाल सरकारकडे आला, कसं लागू करायचं ते आपण स्वीकारलं. मग मला वाटतं याच्या निमित्तानं आज विरोधक म्हणतात की महिला आरक्षणाचा मुद्दा तुम्ही बिनविरोधीशी जोडल्यामुळे आम्ही विरोध करतो. पण 23चे तुम्ही जर सगळे दाखले काढले त्यांच्याच भाषणे सगळे आहेत आणि त्यावेळी त्याने संमती दिली होती. मला वाटतं विरोधकांचा दुटप्पी चेहरा समोर आलेला आहे. महिला विरोधी भूमिका त्यांची आता या सगळ्या विरोधी पक्ष समोर आलेली आहे. आणि आपल्या राज्यामध्ये नवीन नाही. आम्ही ज्यावेळी लाडक्या बहिणीला योजना आपण आणली त्यावेळी सुद्धा याच काँग्रेसवाल्यांनी, याच ठाकरेंनी, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी त्याला विरोधच केला होता ना. म्हणजे कोणत्याही महिला धोरणाला विरोध करण्याचं एक प्रकारचं याचं धोरणच आहे.